मोफत टॅबलेट, मोफत अनलिमिटेड 6 महिन्यासाठी इंटरनेट आणि मोफत प्रशिक्षण. हो मित्रांनो, एक खरं आहे. तुमच्यासाठी बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती, आरटी मार्फत प्रशिक्षण चालू झालेली आहे. तर मित्रांनो, तुमची जर ग्रॅज्युएशन झाली असेल किंवा तुमची भाऊ बहीण वगैरे त्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्णची संधी आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे. चला तर मित्रांनो, आपण CET साठी फॉर्म कसा भरायचा ते बघून घेऊ. तुम्ही मित्रांनो बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी यासाठी जर फॉर्म अप्लाय करत असाल, मी संपूर्ण माहिती यामध्ये सांगणार आहे. की कोणत्या पण कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, SC, ST, OBC, NT, VJ, ओपन सगळ्याच प्रकारची माहिती मी इथे देणार आहे. आणि तुम्ही ह्या स्टेपनुसार तुम्ही सगळेजण फॉर्म भरू शकता. तुम्ही बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती, आरटी साठी फॉर्म भरू शकता. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला असं इंटरफेस दिसून जाईल जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर येसाल. मी तुम्हाला संपूर्ण बार्टी, टार्टी, सारथी आणि महाज्योती आणि आरटी याची संपूर्ण अप्लाय करण्याची लिंक मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर टाकली आहे. तुम्ही तिथून ऑनलाईन अप्लाय करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्याचे टेलिग्राम नसेल त्यांच्यासाठी मी व्हॉट्सअप चॅनल आहे माझं, त्याच्यावर सुद्धा टाकून देईन. तर तुम्ही तिथून अप्लाय करू शकता. तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ID बनवायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विचार आला असेल मी महाज्योतीचा फॉर्म अप्लाय करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टार्टी, बार्टी, सारथी कशासाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही हे स्टेप फॉलो करू शकता. तर तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणून. या ठिकाणी तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं मिडल नेम लिहायचं आहे आणि तुमचं लास्ट नेम लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुमचं जे जन्मतारीख आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID टाकायची आहे जे तुमची आहे. त्यानंतर ते सेम ईमेल ID इथे टाकायची आहे कन्फर्म करण्यासाठी. ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर तोच मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे कन्फर्म करण्यासाठी. नंतर तुम्हाला जनरेट OTP वर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला 1-2 सेकंड एक OTP येणार आहे. तो OTP इथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो तुम्हाला कॅप्चर कोड दिसत आहे तो कॅप्चर कोड सेम टू सेम इथे टाकायचा आहे. नंतर तुम्हाला संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे वरतं सगळी व्यवस्थित भरली आहे का. त्यानंतर तुम्हाला सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ID आणि पासवर्ड भेटल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं लॉग इन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. इथं बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कसं दिसते वेलकम टू महाज्योती 2025. त्याचप्रमाणे तुम्ही जर टार्टी, बार्टी, सारथी, आरटी साठी भरत असेल तर ते सेम इथं दिसेल. जसं इथं महाज्योती आहे, इथं टार्टी दिसेल, आरटी दिसेल किंवा जे तुम्ही फॉर्म भरत आहे ते इथे दिसेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो तुमचा ID आहे तो तुम्हाला जो भेटला ते ईमेल ID इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला साइन इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमची ईमेल ID दिसून जाईल जे तुम्ही तिथे ID टाकली होती. इथून आपला ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतो. तर चला भरूया. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो बेसिक डिटेल्स आहे. जेव्हा तुम्ही अगोदर ID बनवली होती तेव्हा जे नाव टाकले होते सेम इथे कॉपी पेस्ट येऊन जातो. त्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थच्या ठिकाणी तुमची जन्मतारीख बघायला भेटतो कारण आपण अगोदर टाकले होते. इथे सेम टू सेम कॉपी पेस्ट येतो. त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही किती वर्षाचे आहे, किती महिन्याचे आहे, किती दिवसाचे सुद्धा इथे तुम्हाला पूर्णपणे दिसून येतो. त्यानंतर या ठिकाणी बघा की तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. बाकी काही तुमचं आजोबाचं नाव किंवा आडनाव सुद्धा काही लिहायचं नाही, फक्त वडिलांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर खाली या प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या आईचे नाव लिहायचे आहे. ज्याप्रमाणे मी सांगितले आहे की इथे तुम्हाला काहीच वडिलांचं नाव किंवा आडनाव काहीच लिहायचं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली या. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडियन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर लिहायचा आहे जो तुमचा आधार नंबर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही मेल असेल तर मेल करा, जर फिमेल असेल तर फिमेल करा. त्यानंतर मला खाली यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मॅरिटल स्टेटस दिसतो. जर तुम्ही विवाहित असाल तर मॅरिड करा, जर तुम्ही अविवाहित असाल तर अनमॅरिड करा. नंतर खाली या. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र तुम्हाला बघायला भेटतो हॅव यू चेंज युअर नेम. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी बाय चान्स नाव चेंज केले असेल तर यस करा. जर तुम्ही नाव चेंज केले नसेल तर तुम्ही सिम्पली नो करू शकता. आणि तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो नेम ऑफ द इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी बघा मी महाज्योतीसाठी फॉर्म भरत आहे तर इथे बघू शकता मला जे इन्स्टिट्यूट आहे भरणार आहे ते इथे मला महाज्योती मार्फत हे इन्स्टिट्यूट दिसणार आहे. तुम्ही बार्टी टार्टी जे भरत असेल ते तुम्हाला इथे दिसेल. याच्यावरच क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली या. नंतर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो नेम ऑफ द स्कीम. यामध्ये बघा आपल्याला UPSC, MPSC, त्यानंतर MPSC क्लास 3, त्यानंतर ज्युडिशियल MPSC, त्यानंतर MPSC ग्रुप B, ग्रुप C, त्यानंतर IBPS,
त्यानंतर पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन, मिलिटरी अँड पॅरामिलिटरी ट्रेनिंग. मित्रांनो, तुम्हाला जे स्कीम निवडायची असेल तुम्ही स्कीम निवडू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी बघायला मिळतो. तुमची जी कॅटेगरी असेल ती टाकून द्यायची आहे. जर तुम्ही ओबीसी असाल इथे बघा, इथे खाली खाली यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे दिसून येते अदर बॅकवर्ड क्लास, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमची कास्ट निवडसाल तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी कास्टच्या जागी तुमची जे कास्ट असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. इथे लिहिलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, डू यू हॅव अ कास्ट सर्टिफिकेट. तुमच्या पाशी जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस करा. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायलाच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे. विद्यार्थी मित्रांनो जो तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे तो इथे सेम टू सेम टाकायचा आहे व्यवस्थित बघून. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो लिहिले आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय विच ऑथॉरिटी. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणामार्फत भेटले ते बघून घ्यायचं. तुमचा कास्ट सर्टिफिकेट दिसतो ते सिम्पली इथून क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी दिलेला आहे. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस करा. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही नो करू शकता. परंतु विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुमची एक्झाम होणार आणि एक्झाममध्ये तुम्ही पास होणार, जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार तेव्हा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची गरज लागणार आहे. लक्षात ठेवता तर तुम्ही काढून घ्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही इथे यस करसाल त्यानंतर तुम्हाला थोडं खाली इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे इश्यू डेट टाकायचा जेव्हा तुम्हाला भेटलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कमिटी आहे कास्ट व्हॅलिडिटीची. तुम्हाला कोणत्या कमिटी मार्फत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी भेटली आहे तुमची ते इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तसंच दिसेल आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र. या ठिकाणी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, यस करायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही यस करसाल या ठिकाणी तुम्हाला अजून इंटरफेस दिसेल. या ठिकाणी लिहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर डोमिसाइल असेल तर यस करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डोमिसाइल नंबर टाकायचा आहे तुमचा जो सर्टिफिकेटवर असतो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डोमिसाइल कोणामार्फत भेटली आहे ती इथून क्लिक करायचं आहे. तहसीलदार वगैरे कोणाकडून भेटला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असे विचारले आहे जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असाल तर इथे यस करू शकता. जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी नसाल तर सिम्पली नो करू शकता. जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असाल जेव्हा तुम्ही यस करसाल नंतर तुम्हाला इथे खाली इंटरफेस दिसेल. तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे दिव्यांगाचं टाईप आहे ते इथे दिले आहे. तुम्ही इथून क्लिक करू शकता तुमच्या सर्टिफिकेटवर असते. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारले आहे पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी म्हणजे तुमचे किती टक्के दिव्यांग आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे क्लिक करू शकता. ठीक आहे, तुमच्या सर्टिफिकेटवर राहतं लिहिलं. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला रायटरची आवश्यकता असेल तर तुम्ही इथे यस करू शकता. जर तुम्हाला आवश्यकता नसेल रायटरची नो करू शकता. तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे विल यू रिकवर एक्स्ट्रा टाइम फॉर एक्झाम. तुम्हाला जर एक्झाममध्ये एक्स्ट्रा टाइम पाहिजे असेल तर यस करा. तर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम नको पाहिजे असेल तर नो करू शकता. हे फक्त दिव्यांग विद्यार्थीसाठी आहे, लक्षात ठेवता. आणि तुम्हाला खाली यायचं आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लिहिलं आहे की आर यू ऑर्फन चाइल्ड. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अनाथ विद्यार्थी असाल तर तुम्ही यस करू शकता. जर तुम्ही अनाथ विद्यार्थी नसाल तर तुम्ही सिम्पली नो करू शकता. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यस करसाल जेव्हा अनाथ विद्यार्थी असेल तर तुम्हाला इथे अनाथाचं टाईप विचारलं जाईल. म्हणजे तुम्ही कोणत्या संस्थेमार्फत तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे भेटले असेल तर ते इथे बघू शकता तुम्ही. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या सर्टिफिकेटवर लिहिलं राहतो. त्यानंतर तुम्हाला इथे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पाशी जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे यस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे फक्त अनाथ विद्यार्थ्यासाठी सांगत आहे. या ठिकाणी लिहिले विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. हॅव यू टेकन ॲडमिशन बेनिफिट ऑफ ॲनिकोल प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अर्ली. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टाटी बाटी महाज्योती आरटी करून जर एखाद्या योजनेसाठी जर लाभ घेतला असाल तुम्ही इथे यस करू शकता. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अजिबात कोणताच लाभ घेतला नसेल तर तुम्ही सिम्पली नो करू शकता. आणि तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लिहिले विद्यार्थी मित्रांनो आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीवर असेल तर यस करा. जर तुम्ही सरकारी नोकरीवर नसेल तर तुम्ही नो करू शकता. नंतर खाली या ठिकाणी लिहिलं विद्यार्थी मित्रांनो डू यू हॅव अ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर यस करा. ही माहिती व्यवस्थित बघून घ्यायचा आणि सगळी माहिती व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. जो तुम्हाला बॉक्स दिसत आहे बॉक्सवर क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल तुमचा मोबाईल नंबर इथे कॉपी पेस्ट येऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या आई वडिलांचा टाकू शकता किंवा तुमच्यापाशी तर 2 सिम असाल तुम्ही इथे एक नंबर टाकून द्यायचा. त्यानंतर मला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुमचा ॲड्रेस येणार आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मला लँडमार्क टाकायचा आहे, एखादं जे प्रसिद्ध ठिकाण वगैरे असेल तुमच्या गावात किंवा शहरामध्ये जिथे तुम्ही राहत असाल तिथं टाका. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विलेज किंवा सिटी टाकायचं आहे. जर तुम्ही विलेजमध्ये राहत असाल तर त्या गावाचं नाव लिहा, नाहीतर तुमच्या जिल्ह्याचं इथं नाव टाकू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्टेट युटी दिसतो, या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहे तो डिस्ट्रिक्ट इथं टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे. जर तुम्ही गावात राहत असाल तर गावाचा पिनकोड टाका, तुम्ही शहरात राहत असाल तर शहराचा पिनकोड टाका. त्यानंतर खाली आहे ह्या ठिकाणी परमनंट ऍड्रेसच्या ठिकाणी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लिक कधी करसाल जेव्हा तुम्ही प्रॉपर त्याच ठिकाणी राहता. तुम्ही गावात राहत असाल तर गावातलाच ऍड्रेस असला पाहिजे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गावात असून नंतर तुम्ही स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी गेले असाल परमनंट, तेव्हा तुम्हाला इथे क्लिक नाही करायचं आहे. जर तुम्ही परमनंट त्याच ठिकाणी राहत असाल तेव्हाच इथे क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही इथे क्लिक करसाल वर जी तुम्ही माहिती टाकली आहे ऍड्रेस वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला कॉपी पेस्ट इथे खाली येऊन जाईल आणि तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला एक्झाम तिथे दिसणार आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे आवडेल ती इथे टाकायचं. तुम्हाला 5 ऑप्शन आहे तुम्हाला एक्झाम सेंटर निवडण्यासाठी. जे तुम्हाला आवडेल ते सेंटर इथे निवडून सांगा तुम्ही क्लिक करू शकता. संपूर्ण माहिती व्यवस्थित पहिले चेक करून घ्या जे काही माहिती आहे. संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला 10वीची डिटेल्स टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीची डिटेल्स टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशनची डिटेल्स टाकायची आहे. त्यानंतर इथं पोस्ट ग्रॅज्युएशनची डिटेल टाकायची आहे. जरच्या मार्कशीटवर बघू तुम्ही हे संपूर्ण माहिती भरून घ्या. त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि संपूर्ण माहिती अगोदर पहिले बघून घ्या, नंतरच तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, ते 100 KB मध्ये असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे, ते 80 KB मध्ये असले पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इकडले डॉक्युमेंट पुरे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे, कमीत कमी ते 300 KB मध्ये असले पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्रॅज्युएशनची मार्कशीट अपलोड करायची आहे किंवा सर्टिफिकेट अपलोड करू शकता. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डोमिसाईल अपलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे, मागून पुढून दोन्ही साईड असलं पाहिजे PDF मध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला जे व्हॅलिडिटी असेल तुमच्याकडे तर व्हॅलिडिटी फक्त ST कॅन्डिडेटसाठी आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो OBC असाल तुम्हाला नॉन क्रिमिनल अपलोड करायला लागेल आणि तुम्हाला खाली यायला लागेल. त्यानंतर तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सगळं डॉक्युमेंट व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, कुठं काय अपलोड करायचं आहे. साठी बाटी साठी आणि महाज्योतीला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्ही संपूर्ण असं बघून घ्यायचा. डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केल्यानंतरच तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तुम्हाला एकदम खाली जायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला 3 ऑप्शन बघायला भेटतो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही एडिट वगैरे करायचं असेल, तुमचं काही करेक्शन वगैरे असेल तर तुम्ही इथे मॉडिफायवर क्लिक करू शकता. जर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा असेल तुम्ही सबमिटवर क्लिक करू शकता. पूर्ण माहिती व्यवस्थित पहिले बघून घ्यायचा, स्पेलिंग वगैरे चुकला आहे का तर, कारण नंतर चेंज होणार नाही. तर हे लक्षात ठेवता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सबमिटवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एक असा पॉपअप मिळणार आहे. तर याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, मला जर आताच एडिट करायचं तर करू शकता तुम्ही कॅन्सल करून. जर तुम्ही ओके केल्यानंतर काय एडिट करू शकत नाही या फॉर्म मध्ये, हे लक्षात ठेवता. त्यानंतर तुम्हाला इथं ओकेवर क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसणार आहे. तर बघा मित्रांनो आता आपला फॉर्म सबमिट झाला आहे, सक्सेसफुल झाला आहे. जर तुम्हाला प्रिंटआउट काढायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट म्हणून ऑप्शन आहे, तुम्ही त्यावर क्लिक करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवीन स्कीमसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. यामध्ये ज्या स्कीम आहे त्यावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्या स्कीमवर अप्लाय करून प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला सेम प्रोसेस जशी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे मी, सेम प्रोसेसने तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तुम्ही कॅम्प्युटरवर भरू शकता, मोबाईलवर भरू शकता, लॅपटॉपवर भरू शकता. ही व्यवस्थित तुम्ही माहिती भरू शकता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे नोकरी महाराष्ट्र, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊन जा. विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.